प्रत्येक सुरुवात ही कठीण असते म्हणतात तेच खरं. आज खरं तर मी पहिल्यांदाच हा लॉंग व्हिडिओ बनवत आहे यूट्यूबला. तर आज मी ही रेसिपी बनवत आहे स्वीट डिश. पण याचं नाव काय हे मला तुम्ही कमेंटमध्ये शेवटी नक्की सांगा. इथे मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि ह्याला कंटिन्युअस चालवत राहायचं, नाहीतर ते लागणार खाली. आपल्याला हे 1 लिटर दूध पाव हिश्श्यामध्ये आटवून घ्यायचं आहे. साईडला मी इथे आपल्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स कट करून घेत आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकता यामध्ये. थोडीशी वेलची घ्यायची, वेलची पावडर करून टाकायची याच्यामध्ये आणि कस्टर्ड पावडर 1 ते 1.5 चमचा आवडीनुसार तुम्हाला किती फ्लेवर पाहिजे त्यावरती. आता मी 1 लिटर दुधामध्ये 1.5 चमचा ते 2 चमचापर्यंत कस्टर्ड पावडर वापरली आहे. ही पावडर मी थोडंसं दूध ग्लासमध्ये एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून ते मी थोडं असं दुधामध्ये घातलं आहे. एकदम नाही ढवळायचं आहे, दूध फाटू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही हळूहळू घालून ढवळू शकता दुधाला. तर हे मी हळूहळू घालून इथे एकजीव करून घेतला आहे. त्या दुधाचा कलर बघा आता पूर्णपणे बदलला आहे. आधी हा सफेद कलर दिसत होता दुधाचा, जो ओरिजिनल कलर आहे, आणि आता हा थोडा क्रीमिश असा बिस्किट कलर असा थोडासा तयार झाला आहे. तर हे दुधामध्ये मी कट केलेले सगळे बारीक ड्रायफ्रूट्स आता ह्याच्यामध्ये टाकले आहेत. आता हे कंटिन्यू चालवत राहायचं आहे, कारण की हे दूध थोडं घट्ट होत आलं की ते खाली लागतं आणि मग ते खरपूस असा वास येतो दुधाला जळलेला. तर ते थराला साचू नये म्हणून ह्याला चालवत राहायचं. इथे मी 1 लिटर दुधामध्ये 1 कप वाटी साखर घातली आहे. इथे मी तुम्हाला वाटीचं माप देखील दाखवलं आहे. तर आमच्या घरात आम्ही कमीच गोड खातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडला कमी जास्त करू शकता. तर मी 1 वाटी साखर आणि 7 ते 8 इलायचीची पावडर इथे वापरली आहे दुधामध्ये. ही चांगली हलवून घ्यायची. एकजीव झालं पाहिजे दूध, म्हणजे जसं आपण काय म्हणतात त्याला, बासुंदी बनवतो, तर तसंच त्याच प्रकारचं आपण इथे दूध बनवून घ्यायचं आहे. एका साईडला मी 2 ब्रेड मिक्सरला बारीक वाटून घेतले आहेत, कारण हे जे ब्रेड आहे याचं आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे. थोडासा मावा, 1 कप वाटी मावा आणि 2 ब्रेड पावडर मिक्सरला बारीक करून मी इथे वापरली आहे. आता माझ्याकडे अवेलेबल असलेला कलर म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडा मेहरून कलरचा एक थोडासा वापरला आहे. त्याच्यापासून थोडासा लाईट पिंक कलर बनतो आहे बघा इथे. आणि एक अर्धा वाटी मी फ्रेश अमूल मलाई असते ती वापरली आहे मिश्रण एकजीव करण्यासाठी. तर मावा, त्याच्यानंतर 2 ब्रेडची पावडर आणि थोडीशी फ्रेश मलाई. मलाई ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता, नाहीतर तुम्ही थोडंसं दूध शिंपडून मिश्रण एकजीव करू शकता. आता इथे मी 10 ते 12 ब्रेड घेतले आहेत. तुम्हाला जितके बाईट्स बनवायचे तितके तुम्ही ब्रेड घ्या. ब्रेडचा जो साईडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा, कारण तो पाण्यामध्ये बुडवला की तो थोडासा आपल्याला कडक होतो आणि जेव्हा आपण हे मिश्रण स्टफिंग करणार तेव्हा आपल्याला ते व्यवस्थित बंद करता येत नाही. म्हणून आता इथे मी ब्रेड दुधामध्ये बुडवून घेतले आहेत आणि त्याच्या आतमध्ये आपण जे स्टफिंग बनवलेलं आहे ते मी याच्यामध्ये वापरला आहे. तर अशा प्रकारे जे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे मी गोल आकार चपट अशा स्वरूपात बनवलं आहे. आता हे एका भांड्यामध्ये, माझ्याकडे ॲक्च्युली सर्विंगसाठी व्यवस्थित असं काही अवेलेबल नव्हतं डिश, म्हणून माझ्याकडे जो प्लास्टिकचा एक डिब्बा होता त्याच्यामध्येच मी दोन डब्यांमध्ये मी हे ज्या मी बनवल्या होत्या स्टफिंग्स त्या मी ठेवल्या होत्या. त्याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स गार्निशिंगसाठी ठेवले होते. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण बासुंदीसारखं दूध तयार केलेलं आहे, तर ते दूध आपण इथे टाकणार आहोत. आता हे दूध थोडंसं गरम करून घेऊन टाकायचंय, कारण की तुम्ही जर गार टाकलं तर तेवढी मजा नाही येणार. चवीला 1 नंबर झाली होती ही डिश. कमेंटमध्ये मला नक्की सांगा या स्वीट डिशला आपण काय नाव द्यायचं ते. ह्याचे जे मेजरमेंट आहेत, काय साहित्य मी वापरलं आहे ते मी खाली देत आहे.